सुरुवातीलाच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईमधून। मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना अखेर करून दाखवलं। ठाकरेंच्या शिवसेनेचा 101 जागांपैकी 100 जागी फडकला भगवा झेंडा। मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। 5 राज्यामध्ये शिंदे सेनेला भाजपला तगडा मोठा झटका, तर महाराष्ट्रात देखील या 5 जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा भगवा झेंडा। जाणूया महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने जबरदस्त कामगिरी करत जवळजवळ 101 पैकी तब्बल 100 जागांवरती भगवा झेंडा फडकवला असल्याची माहिती समोर आली आहे। या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरण आता जवळजवळ 360 अंशामध्ये बदलली आहेत। थेट शिंदे गट आणि भाजपला 5 जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी। राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिवसेना कोणाची हा वाद तापलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला हा विजय राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। ठाकरेंच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब या निकालानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी असे मत व्यक्त केले आहे की हा निकाल म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वावरती जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। राज्यातील अनेक भागामध्ये शिवसैनिकांनी उत्साहाने निवडणूक लढवली आणि संघटनात्मक ताकद दाखवत विजय मिळवला आहे। शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या संघटनेला मोठे आव्हान निर्माण झाले होते। अनेक नेते आणि आमदार दुसऱ्या गटात गेले होते। मात्र या सर्व परिस्थितीत ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळत संघटना टिकवून ठेवली। त्याचा परिणाम आता या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसून येत आहे। सहकारी पतपेढीच्या संस्थांमध्ये झालेल्या या निकालामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती झालेल्या आपण पाहतोय आणि या 5 जिल्ह्यांमध्ये ही मोठी घसरण झाली असून या निवडणुकांमध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, या जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेने जवळजवळ सर्वच जागांवरती विजय मिळवत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केलाय। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे की या जिल्ह्यात शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावरती ताकद लावली होती। प्रचार, संघटना, नेत्यांची उपस्थिती, बेनाफ पैसा या सगळ्या गोष्टी असून देखील शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते आणि तेव्हापासूनच हा निकाल फिरल्याचं बोललं जात आहे। निकाल जाहीर होताच मित्रांनो या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र ही खूप मोठी विजयाची नामीसंधी साधल्याचं बोललं जात आहे। मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, त्यानंतर संभाजीनगर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसह मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या विभागामध्ये झालेल्या सहकारी पतपेढी संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीने इथे मात्र आपला दबदबा कायम ठेवला आहे। पहिल्यापासूनच मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामध्येच मित्रांनो ठाकरेंनी मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकांमध्ये खूप मोठा विषय ठरण्याची शक्यता आहे। या निकालामुळे शिंदे गटासाठी मात्र चिंतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं मानले जात आहे, कारण अनेक ठिकाणी अपेक्षित कामगिरी न झाल्याने संघटनात्मक ताकदीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत। राजकीय नेत्यांच्या मते या निवडणुका ग्रामीण पातळीवरती होत असल्या कारणाने ग्रामीण भागातून बदल झाला तर शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने वातावरण फिरते। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे ही सत्तेला बसण्याच्या सुरुंगाची तयारी आहे का असा सध्या कयास अंदाज लावला जात आहे। त्यामुळे भाजपसाठी काही प्रमाणात इशारा मानला जात आहे। अनेक ठिकाणी भाजपने शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढवली होती, मात्र अपेक्षित निकाल आला नाही। या सगळ्या घडामोडीमुळे जनतेमध्ये मात्र संदेश वेगळाच गेला असून आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण जर वाकडं घेतलं
तर मात्र आपल्याला सत्तेपासून दूर राहावं लागेल, हा भाजपला अप्रत्यक्ष संदेश गेलाय का, अशी सध्या चर्चा आहे. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.